आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष, अध्यक्षा, शासकीय प्रशासकीय सर्व अधिकारी आणि बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. उदयजी, आपण बोललात ते खरं आहे की या राजकारणामध्ये अथवा या राजकीय जीवनात अनेक गोष्टी काही वेळेला अशा असतात की त्याची सुरुवात करून विसरून जायचं असतं अथवा विसरण्याची एक परंपरा आहे. आज मला अभिमान आहे की त्या परंपरेतले आपण कोणी नाही. याचं भूमिपूजन ज्या दिवशी केलं तो दिवसही मला आठवतोय. दीपक जे आपण होतात, दोन्ही दीपक म्हणजे कोकणाचे दोन्ही दीपक त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला. मला तेव्हा सांगितलं होतं की हे काम मी भूमिपूजन करताना बऱ्याचदा विचारत असतो की भूमिपूजन होतंय, प्रत्यक्ष लोकार्पण आणि हे काम कधी पूर्ण होणार. मग तारखा सांगितल्या जातात. तारखा सांगितल्यानंतर बऱ्याचशा तारखा या थोड्याशा पुढे पाठी होतात, पण कामं होतात. याही हॉस्पिटलचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा मला तारीख अथवा एक काळ सांगितला गेला. ठीक आहे, ऐकून सोडून द्यायचा असतो. आज मात्र पुन्हा एकदा सांगेन, मला समाधान आहे आणि अभिमान आहे. ज्या वेळेला हे भूमिपूजन झालं तेव्हा कोविड वगैरे असा काही धोका नव्हता. आज हा धोका लक्षात घेता हे काम वेळेत पूर्ण झालं ते किती उपयोगाचं ठरतंय ते आपल्याला सर्वांना दिसतंय. दीपक सावंत सुद्धा आज हॉस्पिटलमधनं या कार्यक्रमाला म्हणजे हॉस्पिटलमधून हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी उपस्थित आहेत. हा सुद्धा एक विचित्र योगायोग आहे. थोडक्यामध्ये काय की हा विषाणू आणि एकूणच रोगराई हे कोणाला बघत नाही. कोण डॉक्टर आहे का नागरिक आहे का काय नाही, त्याला त्याच्यासाठी डॉक्टरी सारखा आणि सारा नागरिकी सारखा जो समोर दिसेल त्याला तो ग्रासून टाकतो. आपलं काम एवढंच आहे की आजही या कोविड वरती हमखास असं काही औषध हाती लागलेलं नाहीये. प्रयोग करत 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 आपण त्यातून ज्यांना ज्यांना शक्य होते त्यांना बरं करत पुढे चाललेलो आहोत. मधल्या काळामध्ये जेव्हा पावसाळा सुरू झाला गेल्याही वर्षीचा आणि याही वर्षीचा, एक नवीन आता संकट मागे लागले ते म्हणजे चक्रीवादळ. यापूर्वी विशेषतः आपल्या किनाऱ्यावरती वादळ तशी यायची, पण हमखास दरवर्षी वादळ हे गेल्या काही वर्षापासून नवीन एक संकट मागे लागलेलं आहे. त्याही वेळेला आपल्या जिल्हाधिकारी महोदय आहेत, त्यांना मी खास धन्यवाद देतो की दोन्ही संकटाच्या वेळेला आपण आणि आपल्या टीमने अत्यंत कुशलतेने हे संकट निभावून नेलं. मी या वेळेला सिंधुदुर्गात आलो होतो. एका ठिकाणी अशी काही मोठी पडझड नव्हती, पण मोठमोठी झाडं, वृक्ष हे उन्मळून पडणं हे थोडंसं विचित्र आहे. त्याच्यानंतर ते नेमकं घरावरती पडलं तर आणखीन त्याच्यातनं दुर्घटना घडू शकते. या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्यासमोर आणखीन एक आव्हान हे गेल्या वर्षीपासून आहे. ते म्हणजे एक तर या वादळामध्ये कमीत कमी मालमत्तेची हानी ही कशी होईल ते पाहणं आणि प्राणहानी मात्र होऊच नये याच्यासाठी विशेष लक्ष देणं. मग काय करायचं की जिथे जिथे धोका संभवतो, धोकादायक निवासस्थानं असतील, इतर इमारती असतील, तिथल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं. इतर वेळेची बाब आणि यावेळेची बाब ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे. हे स्थलांतर करताना सुद्धा जेव्हा आपण सांगतो कोविड पासून सावध राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, एकमेकात अंतर ठेवा हे सांगतो आणि संकट आल्यानंतर त्या संकटातून वाचायचं म्हणून सगळ्यांना एका ठिकाणी आपण सुरक्षित ठेवतो. आता तिथे पुन्हा या कोविडच्या गोष्टी लक्षात घेण्याची आणि काळजी बाळगण्याचं फार मोठं एक आव्हान असतं. त्याही परिस्थितीला तुम्ही त्या आव्हानाला फार चांगल्या पद्धतीने तोंड दिलं आणि त्या संकटामुळे कोविड वाढेल अशी शक्यता होती ती वाढू दिली नाही.
आता हे झालं या संकटाच्या बाबतीत. हे संकट जेव्हा तोंडावर असतं, वादळ येऊन धडकणार, कुठे धडकणार कल्पना नाही. यावेळेला तर हे वादळ केवळ आपल्याला स्पर्श करून गेलं. साधारणतः 100-150 किलोमीटरवरनं समुद्रातून ते निघून गेलं. ते निघून जाताना सुद्धा जो द्यायचा तो तडाखा दिला. म्हणजे निसर्ग चक्रीवादळ हे रायगडमध्येच लँड झालं होतं किंवा धडकलं होतं. हे वादळ स्पर्शून गेलं तरी यावेळेच्या वादळाने नुकसान हे जास्त मोठ्या प्रमाणात केलं. अशा वेळेला चिंता काय असते की कोविडसाठी जी काही आपण तात्पुरती हॉस्पिटल निर्माण केलेली आहेत ती तात्पुरती असतील, भक्कम असतील, तरी देखील वीज पुरवठा खंडित होता कामा नये. विजेवरती जर वीज तारांवरती जर झाड पडलं, खांब पडला आणि वीज पुरवठा खंडित झाला तर व्हेंटिलेटरवरचे पेशंट कसे त्यांना वाचवायचे, ऑक्सिजनवरचे पेशंट कसे वाचवायचे, या सगळ्या चिंता. म्हणजे आजचं सुद्धा हे या हॉस्पिटलचं लोकार्पण करताना मी हीच सूचना देणार आहे की बाकी सगळ्या गोष्टी ह्याची खात्री तुम्ही घेतलीत. आरोग्य विषयक ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा इथे कुठेही कमी पडणार नाहीत, पडू देणार नाही. हे तुमचंही काम आहे आणि सरकार म्हणून आमचंही काम आहे. मात्र ह्या आपत्ती आणि आपत्तींची मालिका लक्षात घेतल्यानंतर ऑक्सिजनचा साठा करायचा असेल त्या टँक्स बरोबर आहेत की नाही. जी एक दुर्घटना नाशिकला घडली होती, ऑक्सिजन गळती, तसं कुठे होता कामा नये. आतमध्ये कुठेही शॉर्ट सर्किट होता कामा नये. विजेचा पुरवठा खंडित होता कामा नये. अतिवृष्टीमुळे पाणी आत घुसता कामा नये. या सगळ्या म्हणजे एखादं औषध असतं आणि औषधाचे साईड इफेक्ट असतात. इफेक्ट आणि साईड इफेक्ट. काही वेळेला इफेक्ट हे मर्यादित असतात, परंतु साईड इफेक्ट हे खूप जास्त होऊ शकतात. तर ह्या ज्या काही साईड इफेक्टच्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा तुम्ही दक्षता घेतली असेल याची मला खात्री आहे. आणि नसेल तर तीही तुम्ही घ्या. एक फायर ऑडिट हे वेळच्या वेळेवर करणं फार गरजेचं आहे. वायरिंग याचं कारण मी तुम्हाला का सांगतोय की गेले 1-1.5 वर्ष कोणालाही उसंतच घेता येत नाहीये. संपूर्ण प्रशासन यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा असेल, त्या यंत्रणेबरोबर आरोग्याची यंत्र सुद्धा आहेत. त्यांना 1 सेकंद सुद्धा आपल्याला व्हेंटिलेटर असेल अथवा आणखीन काही गोष्टी असतील त्यांचं ऑन ऑफचं बटनच आपल्याला माहिती नाही आता. आपण ऑफ करण्याचंच विसरून गेलेलो आहोत. 24 तास 24/7 ऑनच आहे. मग माणसं थकतात, यंत्र थकतात आणि कुठेतरी नको त्या घटना घडतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर जी एक तुमची, मी तक्रार नाही म्हणत, पण रास्त मागणी आहे ती म्हणजे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी. अनेकदा मी सांगितलेलं आहे, जशी आपली काल बैठक झाली, 3री लाट येणार. मग काही जणांनी विचारलं साधारणतः 3री लाट कधी आणि किती येईल हो? कोणाकडेच उत्तर नाहीये. कधी येईल हेही सांगता येत नाही, किती येईल ह्याचा अनुमान नाही. ज्याप्रमाणे पहिली लाट आली, ती गेली आणि त्याच्या काही पटीमध्ये दुसरी लाट आली. पहिल्या लाटेला आपण निरोप देताना आपल्याला वाटलं होतं की आपण कोविडपेक्षा बरेच पुढे आलोत. कारण साधारणतः कोविड सुरू होण्याच्या आधी राज्यभरामध्ये 7-8 हजार एकूण बेड्स होते, जे सगळे आयसीयू पासून सगळे एकत्र केले तर. आणि कोविडची पहिली लाट ओसरली त्यावेळेला साधारणतः 4.25 लाख बेड्स सगळे मिळून आपण आपल्या राज्यात तयार केलेले होते. आपण म्हणतो आपण खूप पुढे आहोत. 4 म्हणजे 3.5-4 लाख बेड्स आपल्याकडे आहेत. आपल्याला काही धोका नाहीये, आपण बरेच पुढे गेलेलो आहोत. तरी सुद्धा आपल्या तोंडचं पाणी पळालं. कारण कधी कोणती गोष्ट लागेल यावेळेला ऑक्सिजनची आवश्यकता ही जास्त आणि जास्त काळ लागते. हा एक विषय लक्षात घेतल्यानंतर तयारी किती करावी याला काय अंत नाहीये. बरं, तयारी आपल्याला करता येईल. ज्याप्रमाणे आज तुम्ही 50 बेडचं हॉस्पिटलचं लोकार्पण करताय, आणखीन दीपकजी म्हणजे केसरकर आपण सांगितलं की 100 बेडचं पाहिजे, दुसरं एक हॉस्पिटल ताब्यात घेऊन ते चालू करणं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी होतील आणि त्या करू आपण. पण त्या केल्यानंतर सुविधा वाढवणं म्हणजे फर्निचरचं दुकान नाहीये की आम्ही बेड्स वाढवले, बघा आमच्याकडे किती सुविधा आहेत, व्हेंटिलेटर्स आणले. नाही. सेवा देणारे डॉक्टर्स, कर्मचारी ह्यांचा जो तुटवडा आहे, बेड्स आणि इतर उपकरणं बनवणाऱ्या फॅक्टऱ्या आहेत. आपण एमआयडीसी मध्ये आणखीन त्यांना परवानगी देऊ, आणखीन त्यांना सवलती देऊ, पण डॉक्टर्स कुठून बनवणार? नर्सेस कुठून आणणार तुम्ही? आरोग्य कर्मचारी कुठून आणणार? तर हा सगळा जो तुटवडा हा एकत्रित या संकटामुळे निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक नाही म्हटलं तरी आर्थिक चणचण, ही सगळी तारेवरची कसरत करत 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 आपण पुढे चाललेलो आहोत. आणि आता आपले आरोग्य मंत्री राजेशजी बोलले की नवीन व्हेरियंट,
हा डेल्टा प्लस, आता काही जण म्हणतात डेल्टा प्लस म्हणायचा का डेल्टा मायनस म्हणायचा, आहे तो आहे. तो काही त्याला नाव दिलं तरी त्याला तो जे काय करायचं ते करणारच आहे. नावं द्या नाही तर नावं देऊ नका. आता त्याचे नेमके रुग्ण हे थोडेसे रत्नागिरीत, मुंबईमध्ये, पालघरमध्ये असे आढळलेले आहेत. हे रुग्ण कमी प्रमाणात जरी असले, याचं कारण पहिला जो व्हेरियंट आहे डेल्टा तो अजून डॉमिनंट आहे. त्यांनी अजून याला नाही म्हटलं तरी चेपून ठेवलेला आहे. आता हा जर का पुन्हा वर आला दुसरा, तर त्याचे राग रंग अजून आपल्याला लक्षात आलेले नाहीये. हा इम्युन एस्केप करतोय का, व्हॅक्सिनला दाद देत नाहीये का, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण लक्षात घेतल्या आणि लक्षात ठेवल्या तर तूर्त तरी औषध हातामध्ये नाही, व्हॅक्सिन किती परिणामकारक आहे माहित नाही, पण हे एकमेव आपल्याकडे ही मी म्हणेन ढाल आहे या युद्धातली. तर त्याचा उपयोग हा जनतेला जास्तीत जास्त करायला लावणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचसाठी मी ज्या काय 5, 6, 7 जिल्ह्यांमध्ये इतरत्र रुग्ण संख्या कमी होते, एक लक्षात घेण्याची गरज आहे आणि लोकांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे की सुरुवातीपेक्षा आता रुग्णसंख्या कमी नक्की झालेली आहे. ती उताराला लागलेली आहे. पण उताराला लागल्यानंतर गेले काही दिवस ती उताराला येऊन स्थिर झालेली आहे. हे नाही म्हटलं तरी एक चिंतेचं कारण आहे. ती खाली जायला पाहिजे. दुसरी लाट ही पूर्ण ओसरायला पाहिजे. ती अजून ओसरलेली नाही. आणि जर आपण आता गाफील राहिलो, शिथिल राहिलो, तर डेल्टा प्लस, डेल्टा मायनस जो कोण आहे तो यायच्या आधी पुन्हा ह्याच व्हायरसची दुसरी लाट ही वरती येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण ह्या सुविधा त्यांचं लोकार्पण करत असताना एक समाधान व्यक्त करत आहोतच. या सुविधांमध्ये आपण ज्या काही सूचना केल्यात, ज्या काही मागण्या केल्यात त्या नक्की आपण पूर्ण करू. ते जे हॉस्पिटल आपण सांगितलं दीपकजी, उदयजी, त्याही बाबतीत ताब्यात घेऊन चालू करण्यामध्ये काही अडीअडचणी असतील आणि त्या सुटण्यासारख्या असतील तर त्याही आपण सोडू. आरोग्य सुविधांना आपण प्राधान्य दिलेलंच आहे. मात्र आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अशा सुविधांचं जेव्हा लोकार्पण आपण करत असतो, ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण असेल, हॉस्पिटलचं लोकार्पण असेल, तेव्हा माझ्या शुभेच्छा ह्या एकच असतात की हे हॉस्पिटल असंच्या असं बिना वापराचं पडून राहो. हे वापरण्याची वेळ कोणाहीवर येऊच नये ही माझी प्रार्थना आहे. आणि जर का कोणी या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून आला तर तो लवकरात लवकर ठणठणीत बरा होऊन हसत खेळत, मी तर म्हणेन उड्या मारत आपल्या घरी आनंदाने जावो, अशा माझ्या ह्या शुभेच्छा आहेत. बाकी टोपे साहेब तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे तुमचंही प्रेम आहे, माझं तर आहेच, कोकणवासियांचं सुद्धा आहेच. तर हा आपल्या जिव्हाळ्याचा, जीवाभावाचा हा सगळा पट्टा आहे, किनारा आहे, सुंदर किनारा आहे. त्याच्यामध्ये चांगल्यात चांगलं जे काय करता येणं शक्य आहे, मग ती काय चक्रवाढ नाही, काय काय म्हणाले दीपकजी, चक्राकार चक्राकार. तर अशा काही काही ज्या गोष्टी असतील त्यातल्या उणीवा ज्या असतील तर त्या उणीवा सुद्धा आपण नक्की दूर करू. आणि हा आपला निसर्गरम्य समृद्ध महाराष्ट्रातला कोकण पट्टा जो आहे तो आनंदी आणि समाधानी ठेवू. आपल्या सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे हातभार ह्या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये लागले, ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे वेळेमध्ये काम पूर्ण केलं, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.